जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हाँ बोल बच्चा. गॅरी कुठे आहेस तू? मी कुठे असणार आहे? मी याला ऑफिस मध्येच आहे ना. यू शुअर तू ऑफिस मध्ये? त्याच्यात काय शुअर असण्याचा संबंध आहे? मी ऑफिस मध्ये म्हटल्यानंतर ऑफिस मध्येच असणार ना. का ग? नाही काय नाही, नेव्हर माइंड. हेच काय मध्येच? जाऊ दे, मला माझी 50 कामं बाकी आहेत अजून. याच्या बोलण्यामध्ये तर अजिबातच कॉन्फिडन्स नव्हता. नक्कीच गॅरी खोटं बोलतोय माझ्याशी. तो नाही ऑफिस मध्ये. मी जाऊन चेक करते ऑफिस मध्ये तो आहे का नाही. ए आता हे शेवटचा कामाला लावले. खूप झाले ना. ए बा पडले पडले काय. उचल 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 उचल. सौमित्र, ही पोरं तुझ्याकडनं सगळं वसूल करून घेताय ना? अरे वसूल म्हणजे 100 काढून दिले आतापर्यंत. काय माहित नाही ग, पण लहान मुलांशी माझी लगेच मैत्री होते. काहीतरी मागच्या जन्मीचं नातं असेल म्हणून तर तुझ्याशी पण मैत्री झाली पटकन. काय बोललास? अरे म्हणजे काय, आठवत तू पण लहान मुल फक्त. अगं तू पण लहान मुलगीच आहेस, फक्त आता रिबीन आणि काय वेण्या वेण्या बांधत नाही. ए आणि आता बास यार, यांनी मला कामाला लावलंय. संपलं आता, झाड रिकामा झालं अख्खं. काय रे, बास झाला आता. चला निघा सगळे जण. शाळा वगैरे नाही का तुम्हाला? नाही, इथे शाळा नाही. काय? या चा. हा थँक्यू. हा या आधी कथा. सदाभाऊ, हा? इथे शाळा नाहीये का? मागच्याच वर्षी शाळेची कौल तुटली, कोणी बसवली पण नाही. नवीन बाकडे बनवणार होते, हेही बनवले नाही. आता गुरुजी जमल तिकडे भरवतोय शाळा. सौमित्र, अरे हे काय आहे? शाळा नाही म्हणजे काय? ते मुलांना शिक्षण मिळणं खूप गरजेचं आहे. अरे आपण यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करायला आलोय. खरं तर या शाळेचंही बघायला हवं. म्हणजे हे गाव आपण हिरवगार व्हावं असं म्हणतोय ना, तसंच हे गाव साक्षर व्हावं असंही म्हणायला हवं. आणि यासाठी मी काहीतरी करायला हवं. राधा, आपण अनाथ मुलांचं संगोपन करायला कसं त्यांना दत्तक घेतो, तसंच एखादं गाव दत्तक घेतलं तर हे असं होऊ शकेल? हा म्हणजे असं खरंच घेतात ना. बघ ना, जर तू तुझ्या कंपनी थ्रू हे गाव दत्तक घेतलंस तर तुला या गावात तुला हवं ते सगळं करता येईल ना. ऑब्व्हियसली आर्थिक मदत लागेलच. मी सुद्धा करायला तयारच आहे ना आर्थिक मदत. म्हणजे एखादी छोटीशी शाळा सुरू करू शकतेस घरगुती, किंवा मुलांना जर काही सकस अन्न द्यायचं असेल तर त्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. कल्पना चांगली आहे. मी नक्की या गोष्टीचा विचार करेन. पण सौमित्र, हे सोपं आहे का? अर्थातच सोपं नाही आहे राधा, पण अशक्य पण नाही आहे ना. राधा, माझा एक वकील मित्र आहे, त्याला ही सगळी प्रोसेस माहिती आहे. मी त्याला नीट सगळं विचारून घेतो. आणि ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत गावं दत्तक घेतलेत त्यांचे पण अनुभव ऐकूया ना आपण. आपल्याला त्यातून एखादी आयडिया मिळू शकते. पण खरंच विचार करूया सिरियसली. करूया, नक्की करूया.